जय श्रीकृष्ण. आज आपण ईशावास्यम उपनिषद शांतीपाठ म्हणतात त्याला, तो म्हणणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगतां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मातृकस्य सिद्धनं कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतः समाः. एवं त्वयि न्यान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे. असुर्या नामते लोका अंधेन तमसावृताः तांस्ते प्रत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जनाः. अनेजदेकं मनसो जवीयो नैन्यदेवा आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावन्तो न्यान्यथेति तिष्ठन् तस्मिन्नपो मातरिश्वा ददाति तदेजति तन्नेजति तदन्तुरे तद्वन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः यस्तु सर्वाणि भूतान्यात् आत्मन एवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. यस्मिन् सर्वाणि भूतान्यात् आत्मैवाभूत् विजानतः तत्र को मोहकशोके एकत्वम् अनुपश्यतः. सपर्यागात् शुद्धम् अपावृणन् कविर्मनीषी परिभूस्वयंभूर् यथार्थ तथोथार्थत व्यददाचात् स्वस्तिभ्यः समाभ्याः अन्धं तमप्रविशन्ति ये विद्या उपासते ततो भूय इव ते तमो य उविद्ययां व्रताः अन्यदेवाहुरविद्ययान् अन्यदाहुरविद्यया इति शुश्रूमधीराणां येनस्तद्विचक्षिरे विद्या च यस्तद्वेद्यो भयसः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते अन्धं तमप्रविशन्ति ये असम्भूतिमुपासते ततो भूय इव ते तमो य उसम्भूत्यां रताः अन्यदेवाहुरसम्भवान् अन्यदाहुरसम्भवात् इति शुश्रूमधीराणां येनस्तद्विचक्षिरे सम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदो भयसः विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्यामृतमश्नुते. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वं पुषम् अपावृणुं सत्यधर्माय दृष्टये एषन् पुण्यकर्षे यमसूर्य प्राजापत्य रश्मीन् समूहा पूषन् एकर्षे यमसूर्य प्राजापत्य युहरश्मिन् समूहा तेजो तत् रूपं कल्याणं तमं तत्ते पश्यामि योत्सावत्सौ पुरुषसोऽहमस्मि वायुरनिलम् अथ अमृतम् अथेदं भस्मातं शरीरम्. ओम कृतोस्मर कृतस्मर कृतोस्मर कृतस्मरः अग्नेनये सुपताराय अस्मान् विश्वानि देववयुनानि विद्वान् युयोध्यस्य जुहुरान्नमेनो भूयिष्ठा ते नम उक्ती विधेम. अशी ही ईशावास्यम उपनिषद आहे. हे उपनिषद छोटं आहे पण याच्यात खूप अर्थ महान भरलेला आहे. असं उपनिषद, याचा अर्थ असा आहे की भगवंत कुठे आहे तर तो सगळीकडे आहे, सगळ्यांमध्ये आहे, सगळी कणाकणात आहे, अनुरेणूत आहे आणि सर्वांमध्ये आहे. अखिल ब्रह्मांडात जे काही चेतन रूप आहे ते सर्व ईश्वराने प्राप्त आहे. ह्या ईश्वराचे स्मरण करीत त्यागपूर्वक भोगा. त्याग आसक्त होऊ नका. ईशावास्यम ईशावास्यममधला 40वा मंत्र यजुर्वेदातील
हा ईशावास्यम हा आहे. कोणाच्याही धनाची आसक्ती ठेवू नका. 100 वर्ष वेदांची गर्जना करतात की जीवेदा शरदम शतम, म्हणजे आम्ही 100 वर्ष जगू, आम्हाला असं निरामय आयुष्य द्या की आम्ही 100 वर्ष जगू. पण कसं जगू? तर तेजस्वीतेने जगू, मुक्त कर्मबंधन कर्म. 3ऱ्या श्लोकाचा अर्थ आहे, आसुरी वृत्ती खाप्या अंधकारात जातात, प्रेतासारखे जीवन, आत्महत्या, त्यांना पुनर्जन्म नाही. पुनर्जन्माची 4 कारणे आहे, विकासवाद, अजून जागतिक गरज आणि कर्मानुसार आणि ऋणानुबंध, या 4 याच्यामुळे आपला पुनर्जन्म होतो. तसंच 4थ्या श्लोकाचा अर्थ सांगितले, आत्मतत्व सर्वश्रेष्ठाचे बना, बुद्धीच्या पलीकडे ते परातत्व, ब्रह्माचे मानुषीकरण, म्हणजे भगवंत कसा आहे? तर न्यायी आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, क्रियाशील आहे. आणि चंद्र आकाशाचा स्वामी आहे, सूर्य गुलाब, माणसाचे ब्राह्मीकरण केलेले आहे. आणि पर्वतामध्ये काय गुण आहे? तर स्थैर्यता आहे. चंद्र, सूर्य, लता हे गुण आणू शकतो. माणसामध्ये हे गुण नाही आहे, पण त्यांनी जर ठरवलं तर हे सर्व तो गुण आणू शकतो, हे या 4थ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तसंच हे तत्व हालचाल करते, प्रयत्न करण्यासाठी न हालचाल करत नाही. ते दूर आहे आणि जवळ पण आहे. ते जगाच्या आत आहे आणि बाहेर पण आहे. 6व्या श्लोकाचा अर्थ आहे, जो सर्वात भगवंत पाहतो, भगवंतात सर्वांना पाहतो, तो कोणाची गुन्हा करीत नाही. सर्वत्र हरिदर्शन, यांनी ज्ञानी भक्त. 7व्या श्लोकाचा अर्थ सांगितलाय, महापुरुषांना मोह शोक होत नाही. 8व्या श्लोकाचा अर्थ सांगितलाय, विषयाचे उदातीकरण आणि विकारांचे विभूतीकरण, जसं भाव भक्ती, कृती भक्ती, काम क्रोध लोभ मोह मद, सूर्यास्त आणि सूर्योदय, हे विभूतीकरण. कवी म्हणजे कोण? तर जीव आणि शिवाला जाणणारा असा तो कवी. 9व्या श्लोकाचा अर्थ आहे, विद्या. विद्या म्हणजे निश्रेयस, प्रवृत्ती, चलनवलन. अविद्या अभ्युदय आणि निवृत्ती, समानता पाहिजे बुवा यांच्यात. 10व्या श्लोकाचा अर्थ आहे, दोन्हीचा समन्वय पाहिजे बुवा. संभूती आणि असंभूती यांचा समन्वय पाहिजे. मग संभूती आणि असंभूती समजलेला आहे. सहयोगात्मक संघर्ष होईल, जसं आई आणि मुलगा, हे मुलगा पुनर्जन्माच्या याच्यानुसार तो दूध पितो, म्हणजे संघर्षातून त्याला दूध मिळतं. विकास होईल, मुलं स्तनपान करते. भद्रदृष्टी, माझ्यासाठी सृष्टी बनवली आहे, म्हणजे हे भद्रदृष्टी झाली आपली, की भगवंताने माझ्यासाठी सूर्योदय सूर्यास्त सुंदर हे सृष्टी बनवली आहे. हे भद्रदृष्टी आपल्याला येईल, असं जर आपण विचार केला तर. की भगवंतानी कशाला बनवली? तर फक्त माझ्यासाठी बनवली आहे, कारण मी भगवंताचा लाडका आहे. मग 14व्या श्लोकामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती सांगितलं. म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे काय? प्रवृत्ती म्हणजे पाहिजे पाहिजे पाहिजे, आणि निवृत्ती म्हणजे नको 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 म्हणजे त्याग. आणि प्रवृत्ती म्हणजे पाहिजे पाहिजे भोग. मग हे दोन्ही पण आपल्याला अंधकारात नेतात, म्हणून आपल्या या दोन्ही याचा समतोल पाहिजे, म्हणजे समन्वय पाहिजे. निस्पृहता, निर्भयता, निष्पापता, तेजस्विता, सत्य ब्रह्माचे पोषक म्हणजे भूषण प्रभू आहे हे मानले तर तेजस्वी सत्य खुले होते. परीक्षा म्हणजे निष्कारण. भगवंत नियमन पोषक किरण एकत्र करा, म्हणजे मी पाहू शकेल. ज्ञानकिरण म्हणजे प्रसाद किरण. मग कल्पनामय रूप. सूर्य कसा आहे? तर तो कर्मयोगी आहे. सोहम म्हणजे तो आणि मी एकच, भगवंतच माझ्यामध्ये आहे आणि मी भगवंताचा आहे. सोहम म्हणजे काय? तर तो आणि मी एकच, ऐक्याची अनुभूती. पोषक म्हणजे निरीक्षक, नियामक आणि प्रवर्तक. 17व्या श्लोकाचा अर्थ आहे, मृत्यूकडे तात्विक दृष्टीने पहा. भगवंताला जीवाने शिवाला भेटायला जाणे, म्हणजेच वस्त्र बदलणे. मृत्यू म्हणजे काय? तर वस्त्र बदलणे, विश्रांतीसाठी भगवंताकडे जाणे आणि वस्त्र बदलणे. जसे आपण नवीन कपडे घालतो तसं जुने कपडे टाकून द्यायचे आणि नवीन वस्त्र घालायचे, म्हणजे जन्म. देह मिळणार, अग्नीला हा देह मिळणार आहे, म्हणून अग्नीजवळ प्रार्थना.
की हे जीव अग्नीजवळ प्रार्थना करतो की हे अग्नी, तू तेजस्वी आहे, तू कोणाचं काहीही घेत नाही. मी जी जी कर्मे केली असेल ती ती तू आठव आणि मला सन्मार्गाकडे घेऊन चल. असं या ईशावासो उपनिषदचं थोडक्यात आपण वर्णन बघितलं आहे. त्याचा विस्तार खूप मोठा आहे. आपण जेवढा त्याच्यात अभ्यास करू तेवढं तत्त्वज्ञान आहे आणि तेवढं गोड वाटतं आणि समजायला पण छान आहे.